मान्सूनने रौद्ररूप धारण केलं आहे। मागच्या 48 तासात पावसाने गुजरातमध्ये हाहाकार माजवला आहे। महाराष्ट्रातही पालघर आणि आसपासच्या बाजूच्या भागांना मोठा फटका बसला आहे। गुजरातजवळ सायक्लोनिक सर्क्युलेशन अजूनही कायम आहे। मध्य प्रदेशकडून अरबी समुद्रापर्यंत कमी दाबाच्या पट्ट्यांची टर्फ लाईन जात आहे। पश्चिम बंगालच्या उपसागरातही कमी दाबाचा पट्टा तयार होण्यासाठी अनुकूल वातावरण आहे। त्यामुळे वातावरणात मोठे बदल पुन्हा होण्याची शक्यता आहे। मुसळधार पावसानंतर महाराष्ट्रात काहीसा ब्रेक लागण्याची शक्यता आहे। मात्र पुन्हा 4 दिवसाच्या ब्रेकनंतर मध्य प्रदेशातून येणाऱ्या वाऱ्यामुळे विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे। या जिल्ह्यांमध्ये पुढच्या आठवड्यासाठी येलो अलर्ट देण्यात आला आहे। मात्र सलग मुसळधार पाऊस राहण्याची शक्यता कमी आहे। पाऊस थांबून थांबून पडण्याची शक्यता आहे। अरबी समुद्राकडून येणाऱ्या वाऱ्यामुळे वरच्या बाजूला कोकणात पाऊस होणार आहे। मुंबई, ठाणे, उपनगर आणि नवी मुंबईत येलो अलर्ट देण्यात आला आहे। पालघर आणि रायगडमध्ये घाटमाथ्यावर, पुणे, घाटमाथा, कोल्हापूर, सांगली आणि कोल्हापुरात अतिमुसळधार ते मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। मात्र उर्वरित महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे। मुंबई ते गोवा अजूनही चांगला पावसाचा अंदाज आहे। त्यामुळे पाण्याबाबत दिलासा मिळणार आहे। जुलै अखेरीस मात्र मुंबई ते गोवा किनारपट्टीलगत भागात पाऊस गायब होऊन पुन्हा उष्ण आणि दमट हवामान तयार होण्याची शक्यता आहे। मागच्या 24 तासात महाराष्ट्र आणि गुजरात सीमेलगतच्या भागात पावसाने हाहाकार माजवला आहे। अनेक लोकांना रेस्क्यू करण्यात आला आहे। मोठं नुकसान झालं आहे। जुलै अखेरीस विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज कमी आहे। त्यानंतर मोठा ब्रेक लागण्याची शक्यता आहे। ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात पुन्हा मुसळधार पाऊस येण्याची शक्यता आहे। 28 जुलैनंतर महाराष्ट्रात अनेक भागात पाऊस गायब होऊ शकतो। काही ठिकाणी ऊन आणि पावसाचा खेळ पाहावयास मिळेल। घाट माथ्यावर मात्र पाऊस राहण्याची शक्यता आहे। अशाच नवनवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।